कल्पना करा, सकाळचे 7 वाजलेत, तुमची ऑफिसला जाण्याची तयारी सुरू आहे. घरातील सर्व कामे उरकून तुम्ही ऑफिसला वेळेवर पोहोचता. पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजतं की तुमचे काम आजपासून एक मशीन करणार आहे. त्याला ना कोणता पगार, ना कोणतं प्रमोशन, ना कोणत्या लिव्ह, ना काही त्याची कंप्लेंट. ते दिवसातले 24 तास काम करते, चुकत नाही आणि थकत सुद्धा नाही, आणि दिवसेंदिवस ते अधिक स्मार्ट व इंटेलिजन्स होत जाते. आता मला फक्त प्रश्न एवढाच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा माणसाने केलेला सर्वात मोठा शोध आहे की स्वतःच्या भविष्यावर उभा केलेला सर्वात मोठा प्रश्न? तर नमस्कार मित्रांनो, मी महेश शेळके स्वागत करतोय तुमचं मराठी टॉक्स या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत एका अशा टेक्नॉलॉजी बद्दल जी जग बदलते, इंडस्ट्री बदलते, आणि मला वाटते आपल्या करिअरचा मार्गही बदलणार आहे. एआय हे खरंच लोकांचे जॉब संपवणार आहे का, की लोकांसाठी नवीन काही संधी घेऊन येणार आहे? हेच आपण आजच्या भागामध्ये फुल डिटेलमध्ये पाहणार आहोत. एआय म्हणजे काय, तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर एआय म्हणजे मशीनला माणसासारखं विचार करायला शिकवणं. जसे की माणूस अनुभवातून शिकतो, चुका करतो, पुन्हा प्रयत्न करतो आणि त्यातूनच तो अधिक स्मार्ट बनतो. एआय सुद्धा अगदी तसंच काम करतं. त्याला हजारो डेटा पुरवला जातो, तो त्यामधील पॅटर्न ओळखतो, डेटा अनालिसिस करतो आणि मगच त्यावर डिसिजन घेतो. उदाहरणार्थ, तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहता, तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड असणारे लगेचच व्हिडिओ दिसू लागतात. तुम्हाला हे मॅजिक वाटेल, पण हे मॅजिक नाही, तर हे एआय आहे. एआय हा कन्सेप्ट आपल्यासाठी काही नवीन नाही. 1950 मध्ये जेव्हा ॲलन ट्युरिंग यांनी प्रश्न विचारला, कॅन मशीन थिंक्स, तेव्हा त्यांच्या सभोवतालचे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. परंतु त्यांचा हाच प्रश्न पुढे टेक्नॉलॉजीच्या इतिहासात क्रांतिकारी ठरला. अलीकडच्या काळात कॉम्प्युटर पॉवरफुल झाले, इंटरनेट आल्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध झाला आणि तेव्हाच या एआयला खऱ्या अर्थाने पंख प्राप्त झाले. आज एआय फक्त सॉफ्टवेअर नाही, तो हेल्थ केअर मध्ये डॉक्टरांचा नवीन साथीदार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे हेल्थ केअर मध्ये क्रांती घडवत आहे. पूर्वी एखादा आजार ओळखण्यासाठी रिपोर्ट टेस्ट केल्या जायच्या, परंतु आता एआय मुळे काही सेकंदातच डेटा अनालिसिस करून योग्य तो आजार ओळखला जातो. एआय बँकिंग मध्ये सुद्धा फ्रॉड पकडणारा इनव्हिजिबल सिक्युरिटी गार्ड असतो. जेव्हा आपण ऑनलाईन पेमेंट करतो, युपीआय करतो, कार्ड स्वाईप करतो, तेव्हा बॅकग्राऊंड मध्ये एआय सतत काम करत असते. जसे की ट्रान्झॅक्शन पॅटर्न अचानक बदलले किंवा अनयुज्युअल लोकेशन वरून ट्रान्झॅक्शन झाले, तर ते लगेचच युजरला अलर्ट करते किंवा ट्रान्झॅक्शन ब्लॉक करते. म्हणजे येथे सुद्धा आपले पैसे प्रोटेक्ट करणारा एआय अनसीन बॉडीगार्ड आहे. आता तुम्ही स्वतः चालवणाऱ्या गाड्यांची कल्पना करा. तुम्ही गाडीमध्ये बसलात, पण स्टेअरिंगवर ड्रायव्हर नाही. हे सायन्स फिक्शन नाही, तर ही रियालिटी बनते. कारण एआय रोड साईन वाचतात, ट्रॅफिक सिग्नल समजतात, अपघात टाळण्याचा प्रयत्न करतात व सुरक्षित मार्ग सुद्धा निवडतात. भविष्यात कार चालवणं स्किल नसेल, तर डेस्टिनेशन सांगणं हे स्किल असेल. आजच आपल्या आसपास एआय काम करत आहे. फेस लॉक एआय, व्हॉइस असिस्टंट एआय, ऑनलाईन शॉपिंग रिकमेंडेशन एआय, मॅप्स ट्रॅफिक प्रिडिक्शन एआय, स्मार्ट कॅमेरा एआय. म्हणजे एआय फ्युचर नाही, तर एआय ऑलरेडी प्रेझेंट आहे. आता प्रश्न एवढा आहे की एआय मुळे कोणकोणते जॉब धोक्यात येतील. त्यामध्ये रिपीटेड कामे ही मोठ्या प्रमाणात असणार आहेत, जसे की डेटा एंट्री, बेसिक अकाउंटिंग, सिंपल कस्टमर सपोर्ट, रुटीन रिपोर्टिंग. ही कामे ऑटोमेशन कडे जात आहेत. परंतु जिथे क्रिएटिव्हिटी आहे, ह्युमन इमोशन आहेत, लिडरशिप आहे, इनोव्हेशन आहे, तिथे मशीन अजून तरी माणसाला रिप्लेस करू शकलेले नाहीत. एआय आज आपल्यासाठी नवीन करिअर पाथ पण घेऊन आले आहे, जसे की एआय इंजिनियर, प्रॉम्प्ट स्पेशलिस्ट, डेटा अनालिस्ट, ऑटोमेशन एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी रोल्स. यापैकी जे स्किल शिकतील उद्या त्यांनाच मार्केटमध्ये डिमांड असणार आहे. भारतासारख्या देशात एआय ही भविष्यामध्ये खूपच मोठी क्रांतिकारक गोष्ट ठरणार आहे. मग त्यामध्ये एज्युकेशन सिस्टीम, ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट, हेल्थ केअर, गव्हर्नन्स, सगळीकडे एआयचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. परंतु त्याला पण एक चॅलेंज आहे, ते म्हणजे स्किल गॅप. कारण टेक्नॉलॉजी जरी पुढे फास्ट बदलत असली तरी लोकांची तयारी अजून पण स्लो आहे. ओव्हरऑल सांगायचे झाले तर एआय हा काही लोकांसाठी धोका आहे, तर काही लोकांसाठी करिअरची उत्तम संधी. कारण टेक्नॉलॉजी कधीच थांबत नाही. आणि इथे प्रश्न टेक्नॉलॉजीचा नाही, तर इथे प्रश्न आहे आपण बदलायला तयार आहोत का? कारण फ्युचर त्यांचंच असतं जे फिअर नाही, अडॅप्टेशन निवडतात. तुम्हाला काय वाटतं, एआय जॉब वाढवेल की कमी करेल? मला कमेंट करा आणि आपल्या मराठी टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.